Hi, good morning students. Welcome to our channel Smart Study with Gaikar Sir. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. यामध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयावरील दिनदर्शिका हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, ज्यावेळेस आपण मंथन परीक्षा, त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षा, मग त्यामध्ये पोलीस भरती असेल, त्यानंतर तलाठी भरती असेल, इव्हन शिक्षक भरती सुद्धा असेल, या भरतीमध्ये बुद्धिमत्ता या विषयातील दिनदर्शिका या घटकावर हमखास तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो. मग हा जो प्रश्न आहे हा कशा पद्धतीने सोडवायचा, कारण आधीच आपल्या मनामध्ये बुद्धिमत्ता या विषयाची खूप सारी भीती असते आणि म्हणून मी तुमच्यासाठी काय तर एक सोपा आणि अतिशय महत्वाची ट्रिक घेऊन आलेलो आहे. हा घटक कसा सोडवायचा, सोप्या पद्धतीने अतिशय पटकन कसा सोडवायचा हे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघूया आपण काय करायचं. सगळ्यात आधी प्रश्न वाचून घेऊ कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला असतो. 4 एप्रिल 2026 ला बुधवार आहे. 4 एप्रिल 2026 ला बुधवार आहे. तर 28 एप्रिल 2026 ला कोणता वार असेल. म्हणजे आज 4 एप्रिल आहे, आज बुधवार आहे, तर 28 एप्रिलला कोणता वार आहे हा आपल्याला शोधायचे. अशा पद्धतीने आता बघा एक सिंपल ट्रिक कशी वापरून आपण तो पटकन प्रश्न सोडवतोय. बघा काय करायचं, तर इथे पहिली जी तारीख दिली ही 4 एप्रिल आहे. किती दिले 4 एप्रिल आणि दुसरी तारीख दिली ही 28 एप्रिल. मग सगळ्यात आधी आपण काय करायचं, तर 28 वजा 4, 28 वजा 4 केले तर किती येतात. 28 वजा 4 केले तर आपल्याला माहिती आहे 8 4 केल्यावर काय येतात, तर 4 आणि त्याचबरोबर 2 म्हणजे आपल्याला 24 हे उत्तर सापडलं. किती 24 उत्तर येतं. 28 मधून 4 वजा केले तर 24 राहतात. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहिती आहे आठवड्याचे वार किती, तर आठवड्याचे वार आपल्या सर्वांना माहिती किती आहे 7. आठवड्याचे वार किती 7. मग आलेल्या उत्तराला काय करायचं 7 आणि आठवड्याच्या वाराने भागायचं. मग काय करूया 24 भागिले 7 म्हणजे 24 डिवायडेड 7. 24 डिवायडेड बाय 7. 7 ने 24 ला डिवाइड केलं म्हणजे 7चा पाढा आपल्याला काय करायची 24 पर्यंत म्हणायचे. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21 म्हणजे 7 1 7, 7 2 14, 7 3 21. मग आपण काय करू 7 3 21. मग 24 मधून 21 वजा केले तर आपल्याला किती राहतात 3. बाकी किती राहते 3. म्हणजेच काय तर जेवढी बाकी लक्षात ठेवा, जेवढी बाकी ती बाकी आपण काय करायची तर तेवढे दिवस पुढे मोजायचे. दिलेल्या दिवसाच्या दिलेल्या वाराच्या तेवढे दिवस काय करायचे पुढे मोजायचे. आपल्याला 4 एप्रिलला काय दिलं आहे बुधवार. मग बुधवारच्या पुढे मोजायचे 3 दिवस. बाकी किती आले 3 दिवस. मग 3 दिवस पुढे मोजायचे. मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार म्हणजेच आपलं उत्तर किती आलं तर 28 एप्रिलला काय असेल आपल्याकडे शनिवार. उत्तर काय आलं शनिवार. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आणखी चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतोय, खूप सारी मेहनत करतोय आणि या मेहनतीला तुमच्या सपोर्टची गरज आहे. काय करा तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन नक्कीच काय करा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर